हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पहता लोचनी 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 रूप पहता विठ्ठल
हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा विठ्ठल बलवा, तो हा विठ्ठल बलवा. जय जय राम जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम हरे राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम, जय जय राम. या और संत समागम एखादिये परी संत समागम एखादी परी, संत समागम एखादिये परी संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. संत समागम एखादिये परी संत समागम एखादी परी, संत समागम एखादिये परी संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. हरी तेथे राम नाम होईल श्रवण ते राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण नित्य राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे हरेल भोजन उचिष्टाचे, हरेल भोजन उचिष्टाचे. कामारी बटीक सेवेचा सेवक आदे बटिक सेवेचा सेवक, कामारी बटीक सेवेचा सेवक कामाचे बटिक सेवेचा सेवक. दिनपणे रंक तेथे भरे तेची भरे, तेथे राम नाम होईल श्रवण जेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण जेथे राम नाम होईल श्रवण. भोजन उचिष्टाचे हरेल भोजन उचिष्टाचे, हरेल भोजन उचिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती कामने सर्व दुःख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती कामने सर्व दुःख त्या संगती. घडेल पंगती संतांची पंगती संताची, घडेल पंगती संताची. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती कामने सर्व दुःख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती कामने सर्व दुःख त्या संगती. घडेल पंगती संतांची घडेल पंगती संताची, घडेल पंगती संताची. तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे, घडेल भोजन उचिष्टाचे. पार कुमार आ विठोबार कुमार, पार कुमार 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 विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार.
संत समागमे भिखारी
संत समागम एखादिये परी, संत समागम एखादिये परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टात. कामारी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेथे भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाची. हरी तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाची. समचरण सरोजम तांत्रणि लाभ लाभ, जगन निहित पाणी मंडल मंडनाना, तरुण तुळशी माला गंधम गंजनेत्रम, सदैव फलातु विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपा दाने कथेचा. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दळा तुमचा अनुकला सर्व पावन धारू चराचरी. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो, रामदूता काय भक्ती त्या त्या वाट मज दाव या सुख. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. एक मिनिट. पायी माता ठेविला, पायी माता ठेविला ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. पायी माता ठेविला, पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष, दोष नका पाहू गुण दोष. शरण चरण जेकनाथा, पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष. झालो दास पायांचा दयांची किर्या स्मरण, होय सकल विद्येच्या अधिकरण चेतून दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय. विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग. जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तुमच्याचा जगतगुरु तुकोबराच्या अभंगामध्ये मनुष्य जीवाला अत्यंत महत्वाची जर गोष्ट कोणती असेल तर ती सत्संगती करायला सांगतात. आणि जर सत्संगती जीवनामध्ये प्राप्त झाली
तर मनुष्य जीवनाचा काय बदल होतो या अभंगाच्या द्वारे प्रगट करतात. विठाला अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. कलमा करू नका स्वयंपाकवाले. 2-3 दिवसामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाशवाणीवरील बातम्या संपल्या इति वार्ता. आपल्या या श्री क्षेत्र म्हणू लागेल मच्छिंद्रनाथगड संस्थान, भगवंताचा कृपाशीर्वाद, अखिल कोटी ब्रह्मांडानिक भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं जमलेल्या सर्व गुरुजन मंडळीच्या सहकार्यानं स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन ब्रह्मस्वरूप निगमानंद बाबांच्या कृपाशीर्वादाने आणि बाबांच्या उत्तराधिकारी या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण संत जनार्दन महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने चालत असलेला नामसप्ताह, सर्वचे सर्व गाणारी वाजवणारी मंडळी, तळ्यातली कळ्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी सर्वचे सर्व या ठिकाणी हरिभक्तपरायण परमस्नेही परमादरणीय आमचे भजन सम्राट महादेवजी महाराज आणि त्यांच्या समेत ज्यांनी चाल गायली वयोवृद्ध तपोवृद्ध आमचे इंद्रभान महाराज, हरिभक्तपरायण परमस्नेही परमादरणीय आमचे संजय महाराज देवकर, हरिभक्तपरायण आमचे दिनकर महाराज. बरोबर हा नाव आता मनात बसलेली पण ध्यानात राहत नाही. मनात बसली पण ध्यानात राहत नाही कोरोनाच्या काळामुळे. आणि आमचे हरिभक्तपरायण मृदंग महामेरू आमचे लहू महाराज आणि सर्वचे सर्व गावातील गाणारी वाजवणारी. काहीचे नाव नंतर कीर्तन झाल्यावर उखाणा घालून घेऊ. आणि या ठिकाणी आपल्या गावामध्ये शास्त्र आणि शास्त्र संगीताचा खजाना आहे. एक एकाहुनी बळीरे आमचे गुरुजी हरिकिसनजी महाराज या ठिकाणी विराजमान आहेत. सर्व गाणारी वाजवणारी मंडळी एक एकाहुनी बळीरे, मृदंग महामेरू, मृदंग सम्राट आमचे खटले गुरुजी, हरिभक्तपरायण आमचे स्वानंद सुखवासी विष्णू बाबा यांचे नातू आमचे नारायण महाराज आणि सर्वचे सर्व गाणारी वाजवणारी मंडळी. पेटी मास्तर तुमचं नाव घेईन मी नंतर. तुमचं घेऊ का? नाही बरं आपलं नाही नाव घेतलेलं बरं आपलं. दिवाळीत आहे आता. खोलीत होते लाकडं चौकदार तिकडं मी इकडं. बरोबर आहे. स्वभाव जरा विनोदी आहे, जरा चाभरा आहे, सांभाळून घेणे. परंतु विनोद हा अभंगाला अनुसरून असणार. कृपया शब्दाकडे ध्यान देणे. विठाला सर्वांना, माता भगिनींना, वडीलधारी मंडळी सर्वांना एक हार्दिक हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा. अभंग निवडण्याचं कारण मनुष्य जीवाला एक गरज आहे महाराज की सगळ्यांच्या मोबाईलवर आज सर्वांना दीपावलीच्या महालक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. बरं का, हार्दिक शुभेच्छा सर्वांना. म्हणजे सर्वांना धनप्राप्ती हो, सुख समृद्धी लाभो. पण सुख कशाने मिळतं या अभंगाद्वारे प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हे बघा आता वेळ काही जास्त घेणार नाही कारण वेळेच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे. आपण 3 वाजेपर्यंत कीर्तन संपवणार. तुमचा स्वभाव जर मला मोकळा दिसतो, थोडं पुढे सारखा नाही. खरं आहे, मला बोल के माणसं जवळ लागत. या पुढे गुळ द्यायला आणि ते गुळ अवसानात घ्या तुमचं. कधी मध्ये मला द्यायचा अर्धा तुम्ही हाणत असं काय काय. हा बस 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 काय तुम्ही म्हणता मला काय आबुदी आली तू आहे पुढे सणासुदीची बात. जीवनामध्ये काही गोष्टी अत्यावश्यक आहेत, काही गोष्टी अनावश्यक आहेत. काही गोष्टीची जीवनात अत्यंत गरज आहे, काही गोष्टीची जीवनात काहीच गरज नाही. काही गोष्टी जीवनात असल्याच पाहिजे आणि काही गोष्टी नसल्याच पाहिजे. सकारात्मक शब्द आहे. पण हा नियम झाला वारकरी संप्रदायाचा, शास्त्राचा. पण कालाच्या ओघाने हे बदललं. कालाच्या ओघाने हे बदललं. जे अत्यावश्यक आहे ते अनावश्यक बनलं, जे अनावश्यक आहे
ते अत्यावश्यक बनलं. ज्याची गरज आहे त्याची गरज राहिली नाही, ज्याची गरज नाही त्याची गरज वाटायला लागली. जे पाहिजे आहे ते नको हे वाटायला लागलं, आणि जे नको आहे ते पाहिजे वाटायला लागलं. बरोबर आहे. अर्थात समजा हे 3.5 हाताचं शरीर आहे. किती? तुम्ही माझ्याकडे ध्यान द्या. 3.5 हाताचं, ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं. पुन्हा सांगतो, यांच्या हातानं तुमचं कसं काय बरं? तुमचा इतका हात शिल्लक राहील, आणि यांनी मोजलं तर तुम्ही इतके शिल्लक राहता. ज्याच्या त्याच्या हातानं ज्याचं त्याचं शरीर किती आहे? 3.5 हाताचं. मग हे 3.5 हाताचं शरीर रजतम सत्व 3 गुणांना मिळालेलं की नाही गुरुजी? नाही, बरोबर आहे. मग आता हे शरीर जिवंत ठेवण्यासाठी जेवण करणं अत्यावश्यक आहे. बरोबर आहे की नाही? गरजेचं आहे, आणि ते केलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण जेवण झाल्याच्या नंतर बिडी म्हणा ना, प्यायलाच पाहिजे. काही गरज आहे का? नाही. पण तरी सुद्धा ते गरजेचं बनलं. जे पित नाहीत त्यांना नको, जे पितात त्यांना ते गरजेचं. माझ्या शेजारी एक जेवायला माणूस बसलो, त्याची मांडी खाली बिडी होती. म्हणजे काय त्याला हे जेवल्यावर पोट फुगत, आणि जे पिले ते मेले का? आमच्या घराच्या गच्चीवर मी दात घासीत होतो. आता पहिले दात घासायची आपली ग्रामीण भागातली सोप होतं. शेतात जायचं, लिंबाची काडी मोडायची, कुठेतरी कोळसा घासायचं, नाही तर बीट घासायची, आणि दात घाशी द्यायचं मस्त. बरोबर आहे की नाही? आता ते नाही राहिलं. आता वर जायचं गच्चीवर, ब्रश घ्यायचा, त्याच्यावर कोलगेट ठेवायचं, चालून द्यायचं. चलो मच्छिंदर गोर काय. मी ब्रश करत होतो, रस्त्याने माणूस 2 तास बसला रोडवर. मी म्हणलं, गेलो त्याच्याकडे, म्हणलं बाबा 2 तास झाले तुम्ही इथं बसले, काय भानगडी? म्हणजे बाहेर जायचं. म्हणलं कम जाय ना, म्हणजे पिढीच नाही. पिढीचा आणि त्याचा कार्यकारण भाव संबंध नाही. व्यसनाचा, तरुण मंडळीच्या पायाला हातून विनंती करतो, राग मानू नका. आपला आणि व्यसनाचा काहीही संबंध नाही. उलट सांगतो, व्यसनापासून माणसाच्या 5 हान्या सांगितल्या शास्त्रामध्ये. किती? 5 हान्या. आर्थिक हानी, कौटुंबिक हानी, सामाजिक हानी, शारीरिक हानी आणि लौकिक हानी. पैशाचा नाश होतो, कुटुंबाचा नाश होतो, सामाजिकता राहत नाही, लौकिकता राहत नाही, शरीराचा सुद्धा नाश होतो. पण गरजेचं बनलं की नाही ते? मग काही मंडळीने प्रश्न विचारला, मग महाराज जीवनामध्ये अत्यावश्यक काय आहे? तर तुकोबराने एका वाक्यात सांगितलं, पूर्ण विराम दिला. त्याला फक्त सत्संगती म्हणतात, आणि ती तुम्ही करा असं आमचं म्हणणं आहे. कोण म्हणतं? तुकोबर आहे. पण समोर बसलेला एक माणूस हुशार होता. तुम्हाला महाराज हे तुम्ही बोलले हे आमच्या लक्षात आलं, पण आम्ही तुमच्याकडे आलतो का तुम्ही आमच्याकडे आले? तुम्हीच आले. बरं आम्ही तुम्हाला बोललो होतो का? तुम्हीच बोलले. बरं बोलले तर बोलले, मग आमच्या फायद्याचं कम बोलले नाही? तुम्ही म्हणायला पाहिजे, बा यंदा कोरोनाने तुमच्याकडे कस काय परिणाम झाला, असं काहीतरी फायद्याचं विचारायला पाहिजे होतं ना. तुम्ही हे विचारायला लागले. आमचं काही नडलेलं नाही, आणि आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलू नका. तर तुकोबर म्हणतात, बरोबर आहे तुमचं म्हणणं, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्हाला शास्त्र काय शिकवतंय? काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या लागतात, आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये. विठाल 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 काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगावं लागतात. बरोबर आहे. समजा एखादा माणूस आंधळा आहे, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट आंधळे आपले नाथ बाबा शेष्टीतला येते. एक माणूस रोडवर वाटला, आंधळ्या रुपये मी गेलो, त्याच्या ताटात 50 पैसे टाकले. तो म्हणलं, हो बाबा इकडे. म्हणलं काय? आंधळ्या रुपये म्हणून 50 पैसे कसं काय टाकले? अरे म्हणलं, तू आंधळ्याने तुला कसं काय दिसले? मी आंधळ्या जागेवर बसले. आणि म्हणलं, मग आंधळा कुठे गेला? ते म्हणजे पिक्चर पाहायला गेला. ओरिजिनल 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 आंधळा रोडनं चालला. आता तो ओरिजिनल असल्यामुळे त्याचा रस्ता हुकला, आणि तो शेतातनं घुसला. आता समोर 9 परस विहीर आहे. किती? 9 परस. तुमच्याकडे परसच म्हणजे आता तुम्ही म्हणता तो काय लय दुबई येऊन आल्यावर करायला लागला. बरोबर नाही? सण होते नाही. ते परवा मी असंच बोलायला गेलो, एक माणूस उठला, ते गुळाची प्लेट मला, हे गुळ आणि तू, आणि चाललो मी. विठाला 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 9 परत विहीर आहे, 9 परत. आता ती यावर्षी पाऊस खूप झालेला आहे, आणि भरपूर पाऊस झाल्यामुळं ती विहीर अर्धी पाण्यानं भरलेली आहे. आंधळा विहिरीच्या काठावर गेला. आता तो आंधळा विहिरीत पडणार का नाही? ओरिजिनल आंधळा. पण त्याच्या बाजूला एक आपल्यासारखा बाटला होता, डोळस.
15 फुटाच्या अंतरावर. त्याने त्याच्याकडे पाहिलं. बरं तुमचं काय म्हणणं आता त्यांनी त्याला सांगो की न सांगो? का बरं? यांनी त्याला विचारलंय का? हा, यांनी जर नाही सांगितलं तर तो पाठणार आहे. तसं तुकोबार म्हणतात तुम्ही आम्हाला विचारलं का? नाही, पण आम्ही बुडत हे जाना न देखा बेडोळा, बुडत हे जाना न देखा, बुडत हे जाना बेडोळा, बुडत हे जाना बेडोळा. ये तो म्हणून बुडत हे जाना न देखा, बुडत हे जाना न देखा. येतो कळावा मनोनिया, बुडत हे जाना न देखा बेडोळा, बुडत हे जाना न देखा बेडोळा. हे जन बुडत आहे न देखावे डोळा, मनवनी येतो कळवळा. हे जन बुडत आहे न देखावे डोळा. पेटी मास्तर हुशार आहे. मी असं सोय ना आपले जेवढं येतं तेवढं वाचून असलं बरं आहे. नाही तर मग आपण गायला लागते सारे स्वर वाचून बघा कोणता राग आहे तो कळा. बरं एक पाखवादे भेटलं होतं आणि आपलं काही नाही बाबा. ते स्वानंद सुखनिवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांचं एक वाक्य होतं. आखाड्यात कोणी खेळत नांगटीत बी तयारी पाहिजे. आनंद लुटीत चालायचं. महाराज तुमच्या आमच्या गाठी भेटी होत नाही हो. 2 वर्ष झाले स्वप्नात सुद्धा नव्हतं महाराज येऊन. बरोबर आहे की नाही? तोंडाला मास लावलं, अंगावर मास राहिलं नाही आपल्या. पण एवढंच आपण संतांच्या भूमीत आपण वाचणार. विठाला 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 नाही विचारलं तरी सांगावं लागतं. काही गोष्टी विचारल्या तरी याची दुकान कोणी विचारली तर सांगू तुझं तू बघ, काही करत नाही. पण तरी सुद्धा ते म्हणले नाही राव महाराज तुम्ही आम्हाला काही बोलू नका आणि काही नका म्हणले. आम्ही तुम्हाला विचारलं नाही, तुम्ही काही वेळ घालू नका. बर मग आता तुम्हाला सत्संगती नको का? म्हणले अजिबात नको. मग तुम्हाला सुख पाहिजे का? सुख. आता मला सांगा, आज दिवाळी, हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. कशाची गरज आज? सुख समृद्धी लाभो. एकमेकाला आशीर्वाद देतात. आता ते भेटत नाही, ते ज्याचा त्याचा विषय आहे. सर्वांना काय पाहिजे? सुख. कोणाला पाहिजे का? असं म्हणल्याबरोबर अगदी ए टू झेड म्हणजे लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनी वर हात केले. हा म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे, तो म्हणतो मला पाहिजे. तो कोबराचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. अरे मी नुसतं विचारलं तुम्हाला सुख पाहिजे का? असं म्हणल्याबरोबर सर्वांनी वर हात केले. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुखाची अनुभूती नाही. ज्या वस्तूची अनुभूती असल्याशिवाय अनुभवाशिवाय अनुवाद होत नाही ना. तुम्हाला सुख कसं असतं हे माहिती आहे म्हणून तुम्ही वर हात केले की नाही? म्हणले हो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुखाची अनुभूती आहे? म्हणले हो. मग मी विचारलं म्हणूनच तुम्ही वर हात केले? म्हणले हो. मग मी विचारण्याच्या अगोदर ते सुख मिळण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करून पाहिलेत का? असं म्हणल्याबरोबर 10-12 माणसं बसले. ते म्हणले काय बोलत राव महाराज? म्हणले काय लय प्रयत्न केले. किती लय केले म्हणे. किती काय काय केले? रातची लोकांचे बांध चारले काय केले? सुख भेटलं का? नाही. मग प्रयत्न चालू आहे आणि सुख भेटलं नाही. मग सुख नाही का? सुख आहे आणि भेटलं नाही. प्रयत्न चालू आहे. याचं उत्तर आपला पत्ता चुकला. विठाला 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 आपला काय चुकला? पत्ता चुकला. एक जणाला पेढे घ्यायचे, पेढे, आणि ते बुटावाल्याचा साताला गेला. पावशेर पेढे द्या. ते म्हणे आधी 2 निबार जोडे घ्या. आता जी वस्तू जिथे आहे ती वस्तू तिथेच भेटणार. कुठं काही भेटत असतं का? मी एक दिवस परभणी कीर्तन करून आलो
आणि त्या जालन्याच्या खाली ते आपलं एक खेड आहे, त्या खेड्यातून अशी गाडी चालली आणि चौकातून चालली. असं त्या मध्ये त्या चौकामध्ये असं फोकस लावलेलं माझं असं उजेड, आणि तिथे एक म्हातारी रात्री 2 वाजता अशी चापत होती. मी म्हणलं मावशी काय पाहता? मला म्हणे सुई. म्हणलं इथं हरवली. म्हणे नाही. म्हणलं मग ती म्हणे घरी हरवली. मग इथं कम पाहता? म्हणजे इथं लय उजेड आहे. अरे बाबा उजेड आहे पण सुई. विठाला 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 विठ्ठला कसलं सुख महाराज. याला वाटतं तो सुखी सुख कुठंच भेटत नाही. कुठेच भेटत नाही. सुखाचा पत्ता सांगतो. हे बघा एका माणसाला 4 मुलं. तुमचं गणित बरं आहे ना? तुम्ही म्हणता काय पात्रात पडलं. तुमचं गणित आपल्या पोटापुरतं तुम्ही हा म्हणा, चुकीचं का असत नाही. हा म्हणा मला काय येडीला माहेरन सासर सारखं. 4 मुलं आणि 200 एकर जमीन. एका एकाला किती किती येईल? 50-50. 50-50 दिली वाटून. पण एक जणाच्या शेतामध्ये आंब्याचं झाड वाट्याला आलं. आंब्याचं झाड. मग आंब्याचं झाड वाट्याला आलं. मग ते आता एकदा वाटणे झालं. कोणी कोणाच्या घरी झालं रिकाम आहे का? नाही ना. त्या आंब्याला कैऱ्या लागल्या. कैऱ्या. आणि तो आंबा पाडायला लागला. पाडायला नाही, पाडायला लागला. आणि मग तो आंबा त्यानं तो उतरला. आपण ग्रामीण भागात त्याला काय म्हणतो? आंबा उतरला. आणि उतरल्यानंतर त्याला कैऱ्या निघाल्या 220. किती? 220. मग ते असं हुशार होते म्हणे यांना काय माहिती किती कैऱ्या निघाल्या. म्हणजे त्यातल्या 100 काढून घ्या. खाली किती राहिले? 120. 3 नंबरच्या हातात देऊन टाकले. 3 जण वाटून घ्या. तो त्याचा सख्खा भाऊ आता. त्याने त्यातल्या 60 काढून घेतले. आणि 2 नंबरच्या हातात किती गेल्या? 60. तो त्याचा सख्खा भाऊ. त्याने त्यातल्या 40 काढून घेतले. खाली किती राहिले? 20. कैऱ्या पिकल्या. आंबे तयार झाल्यानंतर गल्लीत विकायला बसले. पण त्या दिवशी असे आंब्याचे भाव घसरले. 1 रुपयाला 11 आंबे विकायला. 1 रुपयाला 11. पहिल्याकडे किती? 100. 11 मग 99. पैसे झाले 9 रुपये. आंबा राहिला 1. दुसऱ्याकडे 60. 11 5 55. पैसे झाले 5 रुपये. आंबे राहिले 5. तिसऱ्याकडे 40. 11 3 33. पैसे झाले 3 रुपये. आंबे राहिले 7. शेवटच्याकडे 20. 11 1 11. पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9. बरोबर आहे? हे म्हणते याला जेवू घातलं का काय राव तुम्ही? आता आंबे राहिलेले आंबे दुसऱ्या दिवशी विकायला गल्लीत बसले. पण त्या दिवशी आंब्याचे भाव वाढले. 1 रुपयाला 1 आंबा विकायला लागला. पहिल्याकडे आंबे राहिले 1. पैसे झाले 9 रुपये. 1 रुपयात 1 आणि पहिले 9 किती झाले? 10. दुसऱ्याकडे 5 कैऱ्या राहिले आणि आंबे पैसे 5 झाले. 5 रुपयाचे 5 पहिले 5 10. त्याच्याकडे 11 3 33. पैसे झाले 3 रुपये. आंबे 7 रुपयाचे 7 पहिले 3 किती झाले? 10. शेवटच्याकडे 11 1 11. पैसे झाले 1 रुपये. आंबे राहिले 9 9 रुपयाचे 9. पहिले किती झाले? कोणाचा फायदा झाला? अरे कसला राजा कळतो पण फायदा नाहीच. विठाला 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 एक लय गोड राव. नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरा. नाशिवंत सुख नाही संसारात रे, दराची माती आटे दरात रे. मला वा म्हणता तुम्ही कधी मध्ये काय म्हणता? हे मी काय एवढा विशारद माणूस वार करीत आली घालणारा माणूस. हे गोड बरं असे पकवाचे असले तरच म्हणतो मी. नाही तर मग आपण ते आपण एक गाव ते त्या खाना खापाना त्या खाना खापाना. कशाचं सुख महाराज नाही ना. याला वाटत हे बघा त्यावेळेस समोर बसलेली मंडळी म्हणले महाराज मग कशाला वेळ घालता? तुम्हीच आम्हाला सुखाचा पत्ता सांगा ना. सुखाचा पत्ता तुम्हीच सांगा. तुकोबर म्हणता सुख पाहिजे का? म्हणले हो. नक्की? म्हणले हो. मग तुम्ही कुठेच जाऊ नका. मग फक्त माझ्या भगवान परमात्म्याकडे. सुखरूप आयसा माझ्या पांडुरंगा किंवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा किंवा सर्व सुखाचे आगर जनी म्हणे किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी किंवा सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप होशी जन्मोजन्मीच्या दुःख विसरसी.
पंढरीची जाय एक वेळ मग तू अवघाची सुख रूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरती हे तुका लागी करीची तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होची वो जन्मोजन्मीचे वो दुःख विसरती हे जन्मोजन्मी. चालू दे काकडा उतर आपल्या दोघात. पुढे जा म्हणले पंढरपूरला जा. पण समोर बसलेली मंडळी साधी नव्हती महाराज. त्यांची गाथा पाठ होती. विचारसागर, कथाकल्पतरू, ज्ञानेश्वरी, भागवत, सत्याची असत्याची अनंतख्याती आत्मख्याती अन्वतिख्याती शब्द प्रमाण प्रतिके प्रमाण अनुमान प्रमाण उपमान प्रमाण शब्द प्रमाण प्रमाण आजात वाद वर्तवाद एवढं त्यांच्या पाठ होत. तुम्ही म्हणता ना असं का असं म्हणल्यावर काय कळलं ना आम्हाला. आणि इतके गडबड शब्द वापरत मग त्याला स्वतःना माणूस पाहिजे. स्वतःना आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो गुरु देवाची भारी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला होते. दिंडीतले लोक बाबा 7 वर्षे बाबा बरोबर 12 वर्षे माझी रेतीच्या गाड्या काढू पण दिंड्या काढू संध्याकाळी दिंडी टेकली की 10-12 महिला आला की ना महाकांगात चोरला तिनं मा आरसा फळला हिनं माही पिशी तुडीली काय आव मै गाडी खराब झाली एक मै. आणि ज्या गावात कीर्तनात त्या गावात मी फोन केला. मी म्हणलं मी काय येऊ शकत नाही, माझी गाडी खराब झाली. ते मला काय म्हणे सुपाऱ्या कशाला घेतात सुपाऱ्या. अरे म्हणलं मी का बाजावाला आहे. मी म्हणलं मी गाडी खराब झाली. मला म्हणून एसटीने ना का फाशी आल्या का म्हणलं तू पाय पडतो बाबा. येतो म्हणलं पण फाट्यावर गाडी ठेवू, बस स्टँडवर नाही बरं का. फाटा वेगळा आणि बस स्टँड वेगळं. बस स्टँड म्हणजे मोकळा असतं, फाटा म्हणजे येड्या बाबलीचा. मी गेलो फाट्यावरून त्याला फोन केला आणि त्याने मला गाडी कोणती पाठवली राजदूत रॉकेलवरली. माणूस पाठला तो आता ना ते माझ्या डोळाला मला म्हणतो महाराज तुम्हीच आहे का. म्हणलं मीच. मला गाडी चालू कर बाबा लवकर, मंडपात लोक येऊन बसलेत, मला उशीर झाला गाडी चालू कर. ते मला म्हणे मला डबल सीट म्हणून. मी म्हणलं मग मी चालितो तू पैसे आता आम्हाला साऱ्या तयाऱ्या ठेवा लागेल. मी गाडी चालू करून तो बसला माग. मी म्हणलं हे भाऊ तुमच्या भागातले खड्डे सांग, ग्रामीण भागातले खड्डे मला काय माहिती. गाडीला फोकसच नाही ना, आणि फोकस नसल्यामुळे पुढं काही दिसा ना धुरा असा निघतो माग काही दिसा. आणि तो मला काय म्हणतो तुम्ही निस्ती आणा म्हणजे. एक कामरा इतका खड्डा आला लो महाराज त्यांनी केलं सुरू. गाडी आदळेल म्हणतो टाप. विठाला एवढी माणसं समोर बसलेली बरोबर आहे की नाही. आणि ते म्हणले महाराज तुम्ही काय म्हणले पाहिजे, तुम्हाला सुख पाहिजे का. म्हणले हो. तुम्ही पुढे जा. सुखा लागे करीचे तळमळ तरी तू पंढरीचा एक मग तू अवघाचे तो करूपची जन्मजन्मीचे. म्हणले महाराज तुम्ही काय आम्हाला पत्ता सांगितला आणि देवाकडे जायला सांगता का हो. म्हणले महाराज आम्हाला चपराशी ओळखीनं चपराशी मोदी साहेबाला भेटायला सांगता. खरं सांगा बाबा आत्ता जर देऊ इथून गेला तर आपल्याला कळणार आहे का. आत्ता आपला तर विषय सोडा पण प्रमाण देतो. वेदा नाही नाही कळला अंत पार जाचा कानडा 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 राजा पंढरीत कानडा राजा पंढरीत कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा
माझ्या पंढरीचा माझ्या पंढरी हे वेदा नाही परपछती मध्यमा वैखरी चार वाण्या खुंटले वेदचारी किंवा वेद जाणू गेला पुढे अहो वेदाला देव कळाला नाही महाराज वेदाला ना आम्हाला देवाकडे पाठवता आमचा आणि देवाचा संबंध नाही हो महाराज आम्हाला देव कळत नाही आणि अडाणी माणसं आहे बर 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 ठीक आहे तो बरं आहे ते संत आहे ते म्हणले असं करा तुमचा आणि देवाचा परिचय नाही ना नाही मग तुमचं गाव कोणतं आहे सोनेरी सोनेरी हा हो बाबा बरोबर राहायचं माकडाची सोनेरी म्हणते नाही ते जास्त माकड ती सोनेरी वेगळी का असं असं हा मला काय वाटलं सोनेरी बरं जाऊ द्या तुमचं गाव लिमगाव असं निमगाव आणि माझं गाव पैठण बरं का आता तुमचा माझ्याकडे फोन नंबर नाही आणि माझा तुमच्याकडे फोन नंबर नाही आणि तुमची माझी कधी गाठ भेट नाही ना कधी बरं कधी फोनवर चॅटिंग नाही संबंधच नाही ना बरं मग आता तुमची माझी ओळख नाही मग तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही मी माझं गाव सोडायचं नाही किती दिवसांनी ओळख होईल मग तुमचा देवाचा परिचय नाही ना मग काय करावं लागेल आपुला देव करुणी घ्या आपुला देव करुणी घ्या आपुला देव करुणी घ्यावा आपुला देव करुणी घ्यावा जेव्हा तुका नव्हे येरती माईक दुःखाची जनिती येरती माईक दुःखाची जनविना जीवा सुख नाही येरती माईक दुःखाची जनती येरती माईक दुःखाची जनती इथं कसं आहे महाराज घरचे कारागीर असले कशी दांडी बशी त्याचं काय इथं संगीताचा खाचा नाही महाराज इथं आता माझ्यासारखे किती काय हाता खालून काढलेले असतील तुम्ही काय शब्द वापरला आपुला तो देव आता देव तो आपुला आपुला शब्द आणि तो शब्द हा दुर्वाचक आहे मग तो आपुला आहे मग आपुला आहे तर तो का झाला आणि तो जर तो आहे तर आपला कसं काय होणार कसं काय होणार तर याला हे बघा परम प्रयोजन आहे अवंतर प्रयोजन तो आपुलाच आहे तो आपुला आहे पण अज्ञानाचं पडळ पडल्यामुळे तो झाला मग तो आपुलाच आहे पण तो जो तो झाला ना तो आपला करून घ्या त्याच्याशिवाय सुख भेटणार नाही विठाला 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 नाही राव म्हणले महाराज तरी आमचं काय डोकं लागत नाही आमचा देवाचा काही परिचय होत नाही काही काय म्हणायचं ते म्हणा बरं तुमची समजा आता इथं 2 एकर जमीन इथं आणि मध्ये दुसऱ्याची 2 एकर आणि पलीकडे पुन्हा तुमची 2 एकर आणि इकडच्या विहिरीत म्हणजे पाणी भरपूर आहे मोटर बसवलेली आहे लाईट आहे आता तुम्हाला या शेतातून त्या शेतात पाणी न्यायचं या शेतामधून त्या शेतामध्ये पाणी न्यायचंय मग कशाने भांड्याने नेऊन टाकणार तुम्ही पाईपलाईन तुम्ही आता त्याने बरोबर ध्यान ठेवते म्हणजे ह्या आड बोलत याच्यावर चांगलं ध्यान नाही तर कशाला हा ना आमच्याकडे एक माणूस आहे आपण त्याच्याकडे गेलो का अजय अरे भाऊ तुमच्याकडे चालू वा वा बसा 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 तुमच्या गावाकडे गेलो राव काल वा 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 म्हणलं तुमच्या 3 ट्रका गेल्या कापसाच्या वा 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 म्हणलं त्याच्यात एक पलटी झाली 2-4 मेली वा वा म्हणलं ते मेले कशाला वा वा नाही सहा नाही म्हणतो काय करावं लागतं पाईपलाईन मग आता इथून तिथपर्यंत एकच पाईप भेटतो का आपल्याला नाही 20-20 25-25 फुटाचे काय भेटतात आपल्याला 30 भेटतात छेड्या भेटतात बरोबर आहे आता सुशिक्षित मंडळी मग आता त्या पाईपाला जॉईंट द्यायला काय लागतं आपल्याला त्याला सोल्युशन ते सॉकेट बरोबर लागते की नाही
पण हे फक्त पीयूसी पाईप असेल तर, प्लॅस्टिकची लाईन असेल तर, आणि एसएसची लाईन असेल तर, थ्रेडची, त्याला सोल्युशन कामाचं नाही. मग त्याला काय लागतं? युनियन. युनियन. आता युनियन हा शब्द जरी इंग्रजीत असला पण मराठीत अनुकरण करतो. युनियन हा शब्द इंग्रजीत कसा आहे? समजा कंपनीतला कामगार आणि मालक आणि त्यांचा जर दिवाळीच्या बोनसवरनं झगडा असेल तर झगडा मिटवण्यासाठी काय लागते? युनियन. तसा तसं एक हार्डवेअरमध्ये एक पीस भेटतो बघा युनियन नावाचा, ते मध्ये मोकळं असतंय. आता प्लंबर असतील काही, त्यांना माहिती आहे त्याच्या दोन्ही बाजू मोकळ्या असतात, कुणकडे फिरवलं तरी फिरतात, बरोबर आहे. आणि मग ते इकडच्या पाईपाला एकदा त्यांनी असं फिरवलं टॅपलेन टेप लावून, एकदा बसवलं की पुन्हा इकडच्या पाईपाला ज्यावेळेस फिरवतो ते इकडच्या पाईपाला सोडत नाही, म्हणजे ते विरुद्ध होतं. हां, मग दोन पाईपाला एकत्र जाण्यासाठी काय लागते? युनियन. तसा तुमचा आणि देवाचा संबंध नाही ना, मग देव आणि जीव एकत्रित आणण्याचा जो पंथ आहे त्यांना फक्त संत म्हणतात. आता जा संताकडे, विठाल 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 विठाल. म्हणले महाराज तुम्ही आम्हाला फसवलो राव. म्हणले कसं? तुम्ही काय पाहिजे म्हणले? सुख. आणि सुख कोणाकडे? देवाकडे. आम्ही निघालो आणि तुम्ही म्हणता देव संताकडे. आणि देव संत, कारण तुमच्या मागे आम्ही फिरत राहिलो ना, आणि देव संताकडे भेटेल याची काय गॅरंटी? आता देव संताकडे भेटेल याची काय गॅरंटी आहे? याला काही प्रमाण आहे का? आहे. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, संताचे ते पाय धरावे संताचे ते. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे ते पाय. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे पाय, संताचे पाय येणे साधती सुटती भवाची बंधने, हे साधती साधने सुटती भवाची बंधने. हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, हे साधती साधने सुटती भवाची बंधने, हे साधती साधने सुटती भवाची बंधने. उपाय हरीच्या प्राप्तीचा पाय धरावे संतांचे. ते संतांचे पाय धरा, तो उपाय हरीच्या प्राप्तीचा आहे असं कोण म्हणलं? तुकोबार आहे. पण तरी ते म्हणले महाराज तरी आम्हाला शंका आली राव. म्हणले कसं काय? तुम्ही म्हणले सुख पाहिजे का? म्हणले हो. आम्ही निघालो. तुम्ही म्हणले सुख कोणाकडे? देवाकडे. आणि तुम्ही म्हणतात देव संताकडे. का हो महाराज? आणि तुम्ही कोण आहे? तुम्ही संत आहात, बरोबर आहे. आणि तुम्ही दुकान कोणाचं दाखवलं? म्हणजे ज्याचा वशीला त्याचाच पुत्र काशीला, नाही का? तुम्ही दुकान संतांचं दाखवलं म्हणजे तुम्ही संत आहात. तो कोबरा म्हणतो अरे मी म्हणतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी सांगत नाही संताकडे जा म्हणून, पुढे सांगू कोण म्हणतं? संताविने प्राप्ती नाही, संताविने प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे ऐसे
ऐसे वेद दे ऐसे ऐसे वेद देती कोई साधती साधने तेले साधती साधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही असे आम्ही म्हणत नाही. कोणी सांगितलं? वेदानी. म्हणले महाराज आता तर आमचा विषय संपला. आता वेदाचं प्रमाण दिलं, या वेदाच्या पलीकडे कोणाला जाते नाही. आता आमची शंका संपली. पण एक जणांनी शंका काढलीच. ते म्हणले पण संताकडे कसं जावं? प्रश्न काही प्रश्न विचारायला लय पटायत राहते, लय पटायत. पण त्याला उत्तर देणारा बी तसंच उत्तर देणारे असतात ना. हे शिक्षकाने एका मुलाला विचारलं, का रे 5तून 5 गेले खाली किती राहिले रे? त्याला जांभळ्या द्यायला. आता 5तून 5 गेले खाली किती राहिले? ते आळे पिळत देऊ राहिले. ते म्हणजे तुला ध्यानात आहे ना काय? अरे 5तून 5 गेले खाली किती राहिले? समजा तू डबा आणला घरून आणि त्याच्यात तू 5 पोळ्या आणल्या डब्यात आणि त्या 5 पोळ्या मी खाल्ल्यात. खाली काय राहिलं? ते काय गुरुजी पोळ्या हाणल्या तुम्ही, भातांवर नाही राहिलं खाली. उत्तर दे. विठाला कारण संताकडे कसं जावं? कारण काही माणसं काम न करीत महाराज प्रश्न विचारतो. आणि काम करण्याचे 3 प्रकार, एक सांगकाने, एक निकाने आणि एक वाढकाने. सांगकाने कसा राहतो? जेवढं सांगितलं तेवढंच. समजा नवीन घरातून आली नवीन आणि ती जरी एम ए फर्स्ट क्लास असली, मग तिची सासू सांगायची, सखूबाई इथं दूध ठेवलेलं मी ठकूबाई तिथून चहा घेऊन येते, मांजरी पिऊन देऊन. बरं आहे, सासूबाई तिथून चहा घेऊन आली तर कुत्री दूध पिते. ते तुला काय सांगितलं? तुम्ही मांजरीला पिऊ देऊ नका. म्हणजे कुत्री प्याय ना. त्याला काय म्हणते? सांग कामी. आणि काही नी कामे राहतात. आपण मारदाल बोलणार बरं, मार घरी नसते तू. अरे ते घरीच आहे आणि ते कुठे गेले असलं तर? अरे ते कुठंच जात नाही, तिथं कुत्रा असलं तर. ही नी कामी. आणि काही वाढ कामी राहते, सांगितल्यापेक्षा जास्त आगाव. गावात एक म्हातारी मर राहिली आमच्या तुमच्या नाही, म्हणजे आमच्या गाड्या मरूच्या साऱ्या तुमच्याकडे राहू. आमच्याकडे म्हातारी म्हणलं का? हा म्हणले. एक म्हातारी मारायला आली. मग गावात एक डॉक्टर आले, एमडी होते, ते त्यांच्या म्हातारीकडे पाहिली. म्हातारी अजून 6 महिने जगती म्हणले, पण हिली एक गोळी भेटते म्हणले बीडमध्ये सुभाष रोडला, तेवढी जाऊन घेऊन ये. मग गावात एक हुशार माणूस पाठवलं, ते गेलो, त्यांनी गोळी घेतली आणि आता कपडा घेऊन आलो. ते गोळी कपडा, ते म्हणे मला जाऊ तर राहिलं तर गोळी खायला मेली तर पुन्हा कपडा न्यायला. आगाव काम करते काही. एका माणसं ताड तो खायला लागली रात्री, त्याला झोपच येई ना. ते सकाळी उठलं, डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर काय म्हणे, का दाढी रात्रभर झोप येऊ दिली नाही राहू, मागची दाढीला पहिले काढ. डॉक्टर म्हणजे झोप. डॉक्टरने खाली त्याला झोपली, त्याला इंजेक्शन दिलं भुलीचं. त्याच्या अलीकडे 3 दाढी काढून त्याच्या हात. ते म्हणे, हो डॉक्टर माझ्या पलीकडची दाढ दुखत नाही, ह्या कम काढल्या. ते म्हणे पलीकडल्या दाढीत हात घाला जागा. आगावच काम. काय लय आगाव काम. एका पोराला विचारलं की म्हातारी, अरे रात्री काय दवाखाना नाही काय नाही म्हणे, वरची झाड लय दुखू राहिली म्हणे, हिला पाय रे. त्या पोरानं काय केलं त्याला म्हणे आकार करून, आणि त्या म्हातारीची खालची दाढ उठली. आणि ते म्हणे वरची दाढ दुखत ही कम काय उठली? ते म्हणजे जंतू खालच्या दाढीवर उभारून वाटच्या दाढीवर टोकरी. आता कोणत्या दाढीवर उभा राहतो? आगाव काम. हे बघा, पर्याय निवडू नका. तुम्हाला जायचंय का? हो, मग कोणत्या का होत नाही प्रकाराने जा, तुमचा फायदा होणारच. अभंगाच्या पहिल्या संत समागमे एखादी परी, संत समागमे एखादी परी, संत समागमे
समागमे संत समागमे एखादी परी संत समागमे संत समागमे संत समागमे खादिये पर आभावे जाते द्वारी वावे जाते द्वारी स्वनयाती स्वनयाती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण वावे जाते द्वारी वावे जाते द्वारी स्वनयाती स्वनयाती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण होईल श्रवण होईल श्रवण संत समागम एखादी परी वावे त्यांचे द्वारी जानयाती 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 तेथे 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 राम होईल सर्व. हे ते राम नाम होईल गाणं महाराज मला कसं आहे, अशी गाणारी वारकरी माणसं आठवले आनंद वाटतो. आणि सगळ्यांनी एकदा नेहमी नेहमी स्तुती जर केली की ती निंदास्पद ठरत असते. एक वेळेस प्रेमाने गाणारासाठी वाजवण्यासाठी प्रेमाने टाळा. महाराज असे आता गडाकडचे गाणारे वाजवणारे पाठीचे असतात. म्हणजे आमच्या दिंडीत 2-4 जण काकडा म्हणते. त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसरे साथ पुढे नादी लागत नाही. अरे वटा जागे वारे आता दुसरा म्हणतो अरे मरण करा रे पंढरीनाथ मला गेलं गाड्या. वारकरी चालीला बाज. मला सांगा काकड्याची चाल वारकऱ्याने जर गायली तर आजही अंगावर शहर येतात. कोण विचारत असून स्वानंदच कुणाची साधारण गुरुजीची कॅसेट आजही जर माऊलीच्या मंदिरात टाकली पुरेकर बाबासारखी माहिती वरून ऐकतो. उठ जागे वाऱ्यात मरण करा पंढरीनाथ आज चरणी देवा माता चुकवा व्यथा जन्माच्या हातनदारा पुत्र जन बंधू सोयर विष्णुन सर्व मिथ्या आहे कानून शरण रिगा ते. वा वा चल आपण चला आता. ते म्हणले तुम्ही कोणते गोष्ट संत समागम एखादी परी. संत आता संत शब्द पाहिला फक्त सत होता आणि तो सत शब्द सत बोलला आणि तो सत शब्द सत वागला. तो सत शब्द सत बोलल्यामुळे सत वागल्यामुळे सत्याचा तिलक तयार झाला. अनुस्वार ज्यांच्या कपाळावर लागला त्याला म्हणतात संत. आणि समागम म्हणजे त्यांची संगती. आणि कोणत्या का होत नाही एखाद्या प्रकारे जा तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं तुकोबाराय म्हणतात. कोणत्या प्रकारे आता बघा एक विहित आणि निश्चित सांगतो. काही माणसं कधी भेटू द्या आणि कुठेही भेटू द्या फायद्यातच बोलतात. काही माणसं कधी भेटू द्या आणि कुठेही भेटू द्या तोट्यातच बोलतात. काही माणसं कधी भेटू द्या असे फ्रेश असतात. काही माणसं कधी भेटू द्या कपाळावर आड्या. काही माणसाचं तर सकाळी सकाळी जे हरी जर घातला देईन तर 3 दिवस करमत. काहीचा जरा जे हरी घातला ना तर दिवसभर मळमळ होती. गल्लीनं जरा भजनावली चालते कुठे आज खेळ. साचा आणि मवाळ मितल्या आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळामृताच किंवा बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले जिव्ही बोले विठ्ठल डोले विठ्ठल डोले. ऐका बोल बोले कमीत कमी माणसं तरी बोले. मुखी अमृताची देह देवाचे. काही माणसं सहज जरी भेटले सहज
काही माणसं तर भेटूच नाही भेट. बरं माणसाला विंचू भेटला पाहिजे का? विंचू का बरं? हप्त्यातून, बरं महिन्याला, वर्षाला, त्यांनी केलं काय? तुम्हाला त्याचा अनुभव आले अंगात ते या जगात. म्हणजे तुम्हाला माहित आहे विंचाच्या अंगामध्ये विष आहे. बरं विंचाच्या अंगात आहे का नांगीत आहे? बरं पूर्ण नांगीत आहे का? नांगीच्या फक्त वरच्या भागाला, वरच्या टोकाला. कोणाचं? विंचाचं. आणि माणसाचं? माझं भाऊ विधवाची नांगी सर्वांगी दुर्जन सर्वांगी फक्त नांगी पण दुर्जन सर्व अंगी. म्हणून तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तयाचे दर्शन एक क्षण सुद्धा कामाचे नाही असे माणसं भेटू. अहो हिरा कशाने फुटत नाही महाराज, दाताने नाही, घाणाने नाही, कशाने नाही. पण ढेकणाच्या संगी हिरा जो भंगाला आणि कुसंगी नाडाला. जाऊ दे आपल्याला आता तिकडे नाही जायचं. आपण आता काही माणसं सहज जरी भेटतो सहज बोलणे गेले महाराज. स्वानंद सुखनिवासी वामन भाऊ, स्वानंद सुखनिवासी भगवान बाबा, नारायण महाराज, महादेव बाबा, फार मोठमोठी वारकरी संप्रदायाची हिरे मावळले महाराज. आपल्या आता निगमानंद बाबा महाराज कोरोनाच्या काळामध्ये लई हिरे मावळले हो महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही माणसं सहज जरी भेटले सहज तर जीवनाचं कल्याण. वेळ झाले मला सांगा बरं, मला काय या येडीला माहेर मी उभा राहील, मला काय कळत नाही. मला पुन्हा आपला टाइम झाला चालून देऊ सकाळी. मला ओव्हर टाइम जाता का? विठाला विठाला विठाला. पैठणला किती नात आहेत? पण लोक काय म्हणते कोणत्या कोणत्या नाताला गेलता? आतल्या का? मग किती आहे? तू कुठं? अरे मी बाहेरला नात आलो होतो आणि तू मी आतल्या नात म्हणजे झाली का दोन? मग आता तुम्ही बाहेरचा पाहता जास्त का आतला? खरं सांगा आपल्या पाण्यात कोणता येतो? मग आतला कोणा पाहावं? हे नाथबाबाचं दर्शन घेतलं का आपण बाहेरचं? नाथ समाधी समाधी मंदिर पलीकडे भगवान दत्तात्रयाचं मंदिर. आणि आपण दत्तात्रयाला 5 प्रदक्षिणा मारतो आणि प्रदक्षिणा मारून पलीकडे तोंड करून दर्शन करतो. तिथं काय काय नाही. एका माणसा तिथे इकडे काय लोक पाय पडतो, मी पडतो. लोकांचा लय मोगून पार मारतोय माझं. बुपुनी येतं महिने पिके आणि पिशेचे आगे त्याला घेणं नाही देणं. त्या मकर संक्रांती दिवशी 14 जानेवारीला मी त्या नाथ मंदिरासमोर आपलं बसलो. आपलं एक हॉटेलमध्ये ओळखीचं माणसं वाडेकरून ते आपले पप्पा बसले. 10-12 मायला वाण द्यायला चालल्या नाथ बाबा. त्या मायला घोळक्याने चालत एक जणी ताटाला धाका लागला तिथं वाण पडून खाली. मग तिनं काय केलं, आपलं जे हाताला ते घेतलं बाकीचं पडून दिलं गेली. आणि बाकीची मायला वाटलं इथं काही आहे काय. पण दुपारा 12 वाजता इतका गंज झाला. कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम. ते पलीकडे तिकडे गाडेश्वराचं मंदिर आहे. आता गाडेश्वराच्या मंदिराला कधी असते तर आपण दरबार कधी चिंतन करून प्रदक्षिणा मारली तर वरच्या बाजूला काटे ठेवले. का तिथे भुयार आहे. कारण त्या भुयारामधून रात्री शांती ब्रह्म एकनाथ कौलता वाचला. कशाला? जनार्दन स्वामीच्या गाडाचा हिशोब कोणाकडे होता? नाथबाबाकडे. कारण नाथबाबा त्यावेळेचे PhD MA फिलॉसॉफी त्यावेळी. बरं का? एक दिवस 1 पैशाचा गोळाला एक जे नाथबाबा बसले दुपारी तर रात्री 2 वाजता नाथबाबांनी टाळी वाजवली. सापडला. स्वामी म्हणले काय सापडला? म्हणले 1 पैसा. स्वामी म्हणले ज्यांच्या जीवनात 1 पैशाचा घोळ सहन होत नाही
त्यांचं जीवन किती निष्कलंकित असतं. ते म्हणले तुम्हाला भगवान दत्तात्रयाची भेट करून देतो. भगवान दत्तात्रय म्हणले कधी योग आले होते. आणि आपल्या खुलताबादला आपण त्या भद्रामार्गला जातो ना, बाहेर बायपासला डाव्या बाजूला 4 किलोमीटरवर शुलीभंजन पर्वत. शुलीभंजन पर्वत आहे ना, तिथे सूर्यचिळ आणि चंद्रतळ आहे, तिथे सप्ताह होता असतो. तर तिथे आज शिळा ठेवलेली बघा, फार मोठी शिळा आहे. त्या शिळेचा पर्यटक लोक काय करतात, आवाज असा टाळासारखा आवाज येतो. तर तिथे स्वामी बसले आणि सांगितलं, म्हणले नाथबाबाला भेट द्यायची. नाथबाबा बाजूला बसलेले. भगवान दत्तात्रय कसे झाले, पायऱ्या घ्यायची वेळी काठी धोळी पुढे श्वान. अरे ते म्हणले हे तर देवाची भेट करून देतो म्हणले, आणि हे तर पायऱ्या गेला घेऊन आले. हे काय अशी मळकी धोळी होती. ए बरं ए बरं शांत बस. मळकी धोळी आणि त्या धोळीत हात घातला. अरे म्हणले ही मळकी धोळी, आणि त्या धोळीतून 8 दिवसाचे तुकडे काढले. हो 8 दिवसाचे. पांढरे झालेली ती. आणि त्यांच्या बरोबर ते कटोर होतं ना, कटोर, त्या कटोरीत दूध काढलं. कशाचं? कुत्रीचं दूध. आणि त्या दुधामध्ये ते तुकडे टाकले ना, असे पोहे बनवले ना. आपले सकाळी सकाळी नेहरी होत असतात ना पोहे. हे मला एक जण पोहे म्हणजे कोणते पोहे, ते म्हणे ते जपानी पोहे आहे. ते मस्त काला बनवला. नाथबाबा म्हणले अरे 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 तुकडे शिळे दूध कुत्रीचं. बरं त्यांनी मग बसले ना जेवायला दोघं. पण त्यांनी गपचिप जेवावं ना. नाथबाबाला म्हणले या ना जेवायला. नाथबाबा म्हणले मला उपवास. माणसाला केळस आली की माणसं उपवास धरतात. दिंडीत चांगला मिळा असला की 3दा आणते, आणि बरोबर नसलं का हे मला जरा उपवास आहे. त्याने मला आमचे गावातले 2-4 माणसं म्हणजे जालन्याला चालता का पोरगी पाहायला. मी काय देऊ मारत बार राहतो राव. मी सांग मला कापीत मला नेलं त्यांनी. आता नेलं त्या समोरच्या हॉलमध्ये भेटले ते सारे पॅन्टवाले शर्टवाले, कोणी बिडी पिये कोणी सिगारेट पिये. मी कशाला बसतो त्यांच्यात. हां दूर आणायला. संगतीचा परिणाम. मी मग त्या घरात मावशी स्वयंपाक करीत होती. मग तिच्या संग गप्पा मारीत बसलो. उन्हाळा दिवस होता आणि ती करीत होती शिकरण. तुमच्याकडे शिकरण करते शिकरण. हां आणि तिला सर्दी झालेली. महाराज मा तिच्याकडे ध्यान होतं. तिच्याकडून कसा तरी तो कार्यक्रम हुकला आणि तिच्याकडून तो माल त्याच्यात पाडला. आणि म्या तो पाहायला पण मी म्हणलं ज्ञानदेवा मौन. आपण सांगायचं नाही मोडायचं आपलं. शांत बसलो. मी शांत बसलो. पण ती मावशी म्हणे बाबा घ्या जेवून. मी म्हणलं मला उपवास. ती माया पुढची होती बाबा. ती मला म्हणे उपास तर नुसतं शिकरण खा म्हणे बाबा. मला मी म्हणलं मला निरंकार. तसे नाथभाऊ म्हणतात मला निरंकार उपास आहे. अहो स्वामी म्हणले गुरुचा प्रसाद राव एक तर घास घ्या. आणि एकच घास असा हातावर घेतला, मुखात टाकला. महाराज काय सांगा असा नाथबाबाचा चेहरा खुलला. तो चेहरा कुणाचा आहे? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. असा चेहरा खुलला. काय महाराज ते नाथबाबाची सहज भेटो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या आळंदीच्या बाजूला एक कडूस नावाचं गाव आहे. कडूस. आणि तिथे गंगाराम मावळ नावाचा एक माणूस राहतो. त्या गंगाराम मावळची राहते म्हैसूच गेली सुटली. मग त्यांची बायको सकाळी गेली पाहायला. ती म्हैस गोठ्यात नाही. मग ती गेली त्यांना उठायला. पण ते काय लवकर उठा ना, कारण ती गेली ते भाजणार. आणि भजनी काय सकाळी लवकर उठत. आणि जे उठत नाही ते भजनी. आमचा एक चुलत भाऊ होता बरं ना. तुम्ही त्याला फोन करता त्याचं नाव नाही सांगितलं तुम्हाला. त्याचं कबीरपंथी पण हरीशे कोई नाही पाडा दिवाणी किंवा गप्पला तर मी पाडा. पहाटे 3-4 वाजता यायचं ते. मग ते झोपायचं ना. आमची भाऊ ते सारून घेतात आणि पाहिलं ना. ते जसं झोपलं तसं सोडून दिलं. त्याचा नकाशा दुसऱ्या दिवशी फिरून गेली. उठा ना. मग ही गेली आणि एकदम कानाजवळ त्याला अहो उठा. काय म्हणणे आपली म्हैस गोठ्यात नाहीये. ते पुढे गेली असेल. बसल्या बसल्या. आपला जर बैल हरवला तर कुणकडे गेला असताना असं ज्याला कळतं त्यांनीच पाहायला जावं. काही काही माणसाचा बैल हरला की मोटरसायकल रोडला डांबर खातो पाहिजे.
ज्ञानोबराय म्हणतात हिरव्या चारी भांबावा पशु. जिकडे हिरवळ असेल तिकडे तो गेला असेल. कोणतं काम पण सांगत नाही ना महाराज, ज्याचं काम त्यांनीच करावं. मला असं कीर्तनाला उशीर झाला, त्यांना नाशिक गेला, त्यांनी मावशी आली आणि तिकडे 2 अभंग झाले. तुम्ही मला ओवाळायचं तुम्हाला. आणि म्हणलं ताई आता ते तिकडे लोक जमले आत्ता ओळख म्हणे 1 मिनिटात थांबा. तिनं गडबड गडबड ओवळलं मला. तांदूळ मला खाली दिलं, साखर माझ्या कपाळाला. कोणतं गडबड. ते गंगाराम मावाळे जसे उठले म्हणले बस म्हैस हरवली. कुठं? भंडारा डोंगर. भंडारा डोंगराच्या पायथ्याला गेले महाराज. सकाळी 5:45 वाजले. थंड हवा सुटलेली, गार हवा आहे आणि डोंगराला इतकं गवत कुठं म्हैस बघायची. परेशान झाली आणि अर्धा तासामध्ये अशी थड 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 उडायला लागली. आणि तेवढ्यात ओम नावात आला मला. हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. काय ते भजन चालू कोण? ते भजन कोणाचं असं तुकोबारायचं मला. तुकोबाराचा विना जर लागला तर काय मग वृक्ष वल्ली आम्हा वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी हे सुस्वरे अळवीती. वृक्ष वल्ली आम्हा वनचरी 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 वनचरी. काय बरं ते. आणि लोक म्हणतात तुकोबारला चोर नव्हता. तुकोबार आहे अरे दगडाच्या टाळामधून गायल्या मग सग पांडुरंग. काय सूर होता मला तुकोबारला. आपल्या आपण बेस आणि बेसुरी वार करी नसतो बरं का. तुम्हाला माहिती मी सांगत होतो बेसूर कशाला म्हणते. सूर सूर म्हणजे देव. सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर. ज्याला सूर कळत नाही तो आसूर. आणि ज्याला ध्वनीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचं तुम्हाला. बेसूर कीर्तनाला नाही, भाजनाला नाही. बेसूर कुठं लोक जेवायला बसले का पेटी काळी नाही, 2 नाही, 4 नाही, 5 नाही. हरे राम 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 हरे 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 कृष्ण पाय पोट असा मौतीला बसल्यासारखा येऊ नको. ते मला म्हणे काय राव मी भजन उडीतून ते मायापासून उठलं तिकडे गेलं माईक घातला म्हणजे रावणा रावणा. काय ते भजन कोणाचं असेल? तुकाराम महाराजांचं. ते म्हणजे कोणाचं रिकाम कोण झालं एवढायला एवढायला काही बोलत लोक. आणि तुम्हाला वाटतं मग आम्हाला काय सोयीन बोलते का? आज लक्ष पूजन आम्ही घरी. आमच्या घरी कोणी विचार मार कुठे गेली हे उधळलं. एवढं सोपं आहे का मला? एक गेलं म्हणले जाऊ द्या गाड्या. पण काय पाहिलं तर म्हणले हो कोणी का असत नाही पण आपलं काम झालं हे सांगन. म्हैस इकडे गेली की इकडे गेली. महाराज तुकाराम भजन थांबलं. अरे बाबा म्हणजे ती आपल्या आशा शिंगाची म्हैस पाहिली का? अरे बाबा मी का म्हैस पाहायला बसलो. जाळोनी संसार पैसलो अंगणी. एक महात्मी होती महाराज. ते काय करायचं आषाढीला निघाले की झोपडीला आग लावून द्यायची. आणि तिथून आले की त्या शिष्य म्हणले पुन्हा झोपडी बांधायची. एक दिवस ते शिष्य म्हणले का हो बाबा म्हणले आषाढी निघाली की तुम्ही त्या झोपडीला आग लावून देता. तिथून आल्यानंतर महिना जातो आमचा त्या झोपडी तयार करण्यात. का आग लावता? ते म्हणजे मी जर दिंडीत गेलो ही झोपडी जर राहिली तशी त्याची फुटफुट माहिती होत्या. जाळोनी संसार मी त्याच्यासाठी आलो का? अरे दादा 184 फल म्हणजे फक्त नरदेह आहे माणूस. आणि या देहाला आल्यानंतर म्हैस पाहतो का? देव पहावया न करिता या न तरी असं नाशिवंत. अरे नाशिवान वस्तूला पाहत बसला का? देव पाहाय देव. म्हणले महाराज मला देव पाहण्याची इच्छा नाही आज. मला फक्त माझी बायको मला शिवाय देत असेल, मुलं रडत असेल. मला म्हशीबद्दल बोला. तुला म्हैस पाहिजे का? म्हणले हो. देव नाही पाहिजे? मग काही हरकत नाही. जा तुझी म्हैस तुझ्या गोठ्यात.
नक्की नक्की भेटेल. जाऊन पाहतो तर गोठ्यातच म्हैस सापडली. काय आत्मविश्वास असेल बा या माणसाला. घरातली माणसं आनंदी, कोणी धार काढतो, कोणी मिळून ठेवतो, कोणी वाकार सोडतोय. हे म्हणले नुसता घरी म्हैस आहे तुझी, जा म्हणल्याबरोबर घरीच म्हैस आहे ना, पण तो मला देव पाहाय म्हणाला. मी जर म्हणतो मला देव दाखवल्याशी राहणार. तसाच गेला आणि तुकोबाराचे चिरण धरले. महाराज मला देव दाखवा. तुकोबारा म्हणले वेळ गेलेली नाही, घे विना कर भजन. तुकोबाराचा लेखक बांधला, 14 टाळकरी एक टाळकरी बांधला, पण कशाला गेलता. संत समागम एखादी ये परी. पण ते म्हणले महाराज बरं आम्ही निघालो, पण आम्हाला संत नाही भेटले तर म्हणजे भेटणार. आणि आम्ही मेलो होतो, मेले तर मेले, पुढच्या जन्मात फायदा होईल. माणसं ते माणसं झालो तर होईल, कुत्रे झालो तर तरी फायदा होणार. धर्मराजा महापंतांनी गेले, द्रौपदी भीमार्जुन नकुल होते, सगळे रस्त्यात मरून पडले आणि हातामध्ये फक्त कुत्रा राहिला होता. कुत्रा स्वर्गातून ज्यावेळेस विमान आलं तर धर्मराजाने अगोदर कोणाला बसवलं, कुत्र्याला. ते म्हणजे आम्ही तुमच्या कुत्र्याला नेणार नाही. म्हणजे तुम्हाला नाही नेणार ना. म्हणजे मग आम्ही तुम्हाला कुठं बोलवलं होतं, जाऊ द्या तुमचं विमान रिटर्न. ना विलाजानं अगोदर कोणाला बसवलं, व्हावे त्यांचे द्वारे. म्हणले महाराज आता आम्हाला कळालं, पण साधनेशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही हे श्रुतीचं वचन आहे. आता मग आम्हाला त्या संतांच्या द्वारामध्ये काही साधना करावी लागेल का. तर तुकोबारा म्हणतात साधना करायची गरज नाही, कारण आमचे संत इतके मयाळू आहेत तर त्यांची साधना चालूच असते. कोणती. तेथे राम नामे होईल श्रवण, 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 होईल भजन उचिष्टाचे होईल भजन उचिष्टाचे होईल करील भोजन, करील भोजन, करील करील भोजन उचिष्टाचे, करील भोजन उचिष्टाचे, करील करेल भोजन उचिष्टाचे, करेल
घडेल भोजन उचिताचे उचिताचे उचित. दत्त महाराज आमच्या संघ राहतो. मी असं जगा पाखल पण आमच्या संघ राहतो. त्याची बायको कीर्तन कीर्तन झालं उठली म्हणून नाही बाबा तू बोंबलत फिरतो त्याला घेऊन लय गाठ पडत नाही. आज एक दिवस असे 10 मिनिटं लांब कीर्तन मानतो म्हणजे चालू द्या शेवटचा दिवस नेऊन जातं. मग टाइम लई झाला बा ते 2 चेअरनं पुढच्या वर्षी सोडू. ती एक म्हातारा मला म्हणे ते चेअरनं पुढच्या वर्षी सोडू पण तू कंबर आता सोडू. जाऊ दे आपला विनोद आपला जवळ चालता चालता खारी असते. तुम्हाला साधना करायची गरज नाही कारण तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिताचं भोजन घडेल तेथे संत हरी रामनामाचं श्रवण होईल. तिथे वैष्णवा घरी सर्व वैष्णवा घरी सर्व सदा धन धन ते सदा धन धन ते धन धन ते धन धन ते राहू काय काला होत तुम्ही म्हणता तो काय फुपाटानं उड मागणं पुढून फुपाट उड राशील तू. वैष्णवाच्या घरी सुद्धा आता वैष्णवा घरी नाही मेळ सदा पैशाची तारामुळ. महाराज म्हणतात तुम्हाला अहो संत हे नामप्रधान असतात. महाराज आजही पंढरपूरला गेलो ना आपण हरिराम हरिकृष्णाचं मंदिर शेगाव तुम्हाला रोडला जा काय गुरुजी आता बाबाने जागा घेतली 13 गुंठे तिकडे बाबाच्या बाजूला हरिराम हरिकृष्ण. राधे कृष्णा कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम श्यामा श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा श्याम श्यामा श्याम. ते गौरंग महाप्रभू बंगालच्या नामप्रधान ते भजन म्हणायला लागली तर दुसऱ्या दिंडीतले लोक सुद्धा त्यांच्या भाजनात येऊन बोलायचे. एक येवन हरिदास नावाचा माणूस त्यांच्या भाजनात येऊन बोलायला लागला पण तो दुसऱ्या दिंडीतला त्या दिंडीतले 2-4 जण सहज बिड्या प्यायला आलते इकडं आणि 2-4 जण बाजूला त्याच्यासाठीच राहते स्मोकिंग. ते म्हणले आपल्या दिंडीतले इकडे कसं काय आले ते म्हणले भजन बंद कर तू होणार नाही मारू तुला बरं मारा म्हणजे बघ काय मारत होतं. त्यांनी इतकं मारलं त्याला बेशुद्ध केलं त्याचे पाय बांधले त्याला पाण्यात फेकलं मासे जाळं लावलं जाळ्याचे अडकलं त्याला घरी नेलं त्याच्यावर पुन्हा उपचार केले आणि चांगलं म्हणजे त्याला दवाखान्यामध्ये त्याची ट्रीटमेंट घेऊन तो क्लिअर झाला आणि त्याचं पुन्हा भजन सुरू झालं. यांनी फोन लावला एक जणांना म्हणे बरे त्याचं कसं काय ठेवणे भजन चालू आहे. आता ते म्हणजे दुसरा काहीतरी पर्याय निवडू आहे की नाही पर्याय असतात ना. मग त्यांनी वीरांगना नावाची वेश्या पाठवली आणि हरिदासाच्या तपश्चर्याचा भंग करा म्हणून हरिदास भजन करतात. ती वीरांगना नावाची वेश्या बाजूनं ती गाणे गाते नाचकाम करते. हरिदासाने विचार केला काय बरं या बाईचं म्हणणं असेल. हरिदासाने डोळे उघडले काय म्हणणं आहे बाईचं काय नाही म्हणले तुम्ही माझे व्हा काही हरकत नाही माझं भजन संपलं की तुम्ही या. तिला वाटलं 2 तासानं भजन संपून भजन चालू. तिला वाटलं या बाय उद्या दुपारात जाते भजन चालू. ती एक दिवस तर म्हणजे बाया सकाळीच जाते भजन चालू. एक दिवस तर पहाटच उठून गेली आणि पहाट उठल्यावर लवकर कामावर होतो. जी बाई लवकर उठायची त्याचा एक फायदा आहे कारण केर दुसऱ्या दारात लावतो. खोटं बोलत नाही साऱ्या गावाची शपथ नाही का. आता ते सगळ्याला त्याचा अनुभव असल्यामुळे 1, 2, 3, 4 दिवस झाले 5व्या दिवशी भगवान परमात्म्याने चेतना निर्माण केली. वीरांगणे महात्मा नेहमी भेटत नसतो जीवनात एकदाच भेटत असतो. जीवनाचं कल्याण करून घे नरकाला जाशील आणि गेली. महाराज पाय धरले महाराज माझा काहीतरी बदल करा काही हरकत नाही. महाराज फार मोठी साध्वी बनली कथा कल्पतो वर्णन आहे तिचं.
तेथे रामनाम. आणि उचिष्ठाचं भोजन म्हणजे संतांच्या मुखातलं नामस्मरण. आपण सारे उष्ट्यावर जगणारे. तुकोबरामचा उचिष्ठाचा भाग शेषेवरला तो का म्हणे शेष शेवीन. भगवंताचे 3 गुण होते, आस्ती भाती आणि प्रिय. आस्ती म्हणजे असणे, भाती म्हणजे भाटणे, प्रिय म्हणजे आकर्षकता. तो कुणाला कळाला नाही, पण आला नावा रूपा. आणि तो का म्हणे झाला आणि याला रूपा बळे. करुणी खळे हरभऱ्याचे हरिदासे खळे धरुणी नावा रूपा आणले. म्हणजे हे नाम कोणाच्या मुखातलंय? तेथे रामनाम. घडेल भोजन. म्हणले महाराज ही झाली राव साधना. साधनेतून सुटलो आम्ही, पण काही नियम अटी नियम एकच आहे. हा कामारी बटीक कामारी बटीक सेवेचा सेवक कामारी बटीक. कामारी बटिका कामारी बटिका सेवेचा सेवक कामारी बटिका कामारी बटीक कामारी बटीक सेवेचा सेवक कामारी बटीक. कामारी बटिका कामारी बटिका सेवेचा सेवक कामारी बटिका तीनपण रंग तेथे फले. तीनपण रंग तेथे फले. तेथे रामनाम तेथे रामनाम होईल श्रवण. तेथे राम तेथे फले. तीनपण रंग राम नाम राम नाम होई राम नाम तेथे राम राम नाम तेथे राम नाम. राम नाम तुम्ही म्हणताना आता काय बरं पुरं शाळा वाजू नाही वाजीला म्हणा आम्ही. कामारी व्हा बटीक व्हा सेवेचे सेवक व्हा. कामारी म्हणजे काम करणारा, बटीक म्हणजे मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणारा, आणि सेवेचा सेवक व्हायचे आपल्याला. आता आपण हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे बघा, आता आपण जर म्हणलो आम्ही गावाने केला नाही, हा बाबाच्या कृपाशीर्वादाने झाला. त्याला काय म्हणतात? सेवेचा सेवक. कामारी बटीक सेवेचा सेवक, याला प्रमाण आहे महाराज. आपण जर सेवेचे सेवक म्हणून जर सेवा केली तर ही 3पणाने केलेली भक्ती. 3पणाने जर भक्ती केली तर सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण नवगती साहेब नंतर हा सुखी येतो घरा नारायण. नलगती साया सजायवन सुख येतो घरा नारायण. सुख येतो घरा नारायण. काय करायची गरज? सुखाने तो येतो. न लगते साया असं. अहो त्या कुर्मदाचा हातपाय नव्हते महाराज, हातपाय नसताना आणि एक दिवस आणि त्यांच्या आईने कीर्तनाला आणून बसायचं पाठीमध्ये आणायची पाठी. आणि एक दिवस काल्याच्या कीर्तन दिवशी कुर्मदासाच्या आईला ताप आला. ते म्हणजे आता मी तुला नेऊ शकत नाही आई, मला हातपाय नसताना माझी पूर्ण इच्छा पूर्ण केली. सगळे सगळे लाड पुरवले ना, माझी शेवटची इच्छा आहे काय आजच्या दिवस नाही म्हणजे काल्याचा प्रसाद. समोर नेलं, कीर्तन चालू, आणि भंडास महाराजांच्या कानात म्हणले, तिथं प्रमाण ऐकलं, सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय, मग तू अवघाची जन्मजन्मीचे. ते म्हणले पंढरपूरला जायला पाहिजे जन्मातून एकदा, नाही का? भंडास महाराजांच्या कानात म्हणले मला पंढरपूरला यायचं. भंडास महाराज म्हणले ज्याला हातपाय असून ते जाईना. नाही मला यायचं नाही. जे लोटांगण घालत 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 ढवळापर्यंत आले, अंगातून पाणी व्हायला लागलं, रक्त व्हायला लागलं महाराज. हो, पूर्ण विष्टेने अंग भरलंय, खडे रुतले, काटे घुसले आणि व्याकुळ झालं महाराज शरीर. आणि मग कुर्मदासाने विनंती 2 दिवसावर एकादशी आली महाराज. मी आता पंढरपूरला येऊ शकत नाही, एकादशी जवळ आलेली. एक काम करा, तुम्ही जा आणि 2दा दर्शन करा, एकदा माझं आणि एकदा तुमचं.
अंदाज महाराज गेले 2 वेळ दर्शन घेतलं भगवंताचं लक्ष गेलं न सांगता तुम्हा पुढं येते अंत म्हणजे 2 वेळ दर्शन काय भानगड आहे म्हणजे एकदा माझं आणि एकदा माझ्या कुर्मदास कुठे माझा कुर्मदास भगवान परमात्मा महाराज जशी व्यालेली गाय ताजी व्यालेली गाय शेतामधनं आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडत निघते तितक्या वेगाने भगवान परमात्म्याने उडी घेतली महाराज आणि माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबा जगद्गुरु नामदेव महाराज आणि ज्ञानोबा हे दोन्ही संत पुढे आले आरणला आणि तिथे जसा हिंदी महासागर अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर एकत्रित यावा कन्याकुमारीला तसे हे 3 सागर एकत्रित जमले आणि मग तिथं सर्व सावता सागर सुखे येतो घरा काही करायची गरज नाही विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला काय केलं शबरीने जप मेरे राम जे का शबरी की कुटिया का पावन काही नाही केलं आणि यादव कशी गेले ओरमटपणाने यादव काय नाही मारत गेली मुसळ काय होईल म्हणजे मुसळ आणि हेच मुसळ तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करणं येईन त्याला कुठलं त्याला पाण्यात फेकलं त्याचे काही लोहाळे बनले काही पानकंच बनले त्याचा एक लोहकण राहिला तो एका माशाने गिळला तो मासा एका कोळ्याने धरला आणि त्या माशाच्या पोटातल्या लोहकणाचा बाण बनवला आणि त्याच बाणाने भगवान श्रीकृष्णाला निजे धामाला कामारी बटेग सेवेचा सेवक दिनपणे रंग तिथे भले वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे बसलेल्या महिला मंडळ माता भगिनी सोडून पुरुष मंडळीने आपापल्या हातवर करा भगवंताचं नामन चिंतन आणि अगदी वेळेच्या आत आपण कार्यक्रमाला पूर्णविराम देणार आहोत माणसं आपापल्या हातवर करा मी येतो चहा घेऊन विडब्बा रखुमाये